काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही 343 कोटी 68 लाख रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे। या योजनेसाठीच्या निधीतील 50% रक्कम उचल करण्यात आली आहे। मात्र या योजनेचं काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहे। बहुतेक गावात रस्त्यांचं रिस्टोरेशन करण्यापूर्वीच पाईप टाकले जात आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत। नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू होऊन 3 वर्ष झाली आहेत। कामाची मुदत संपली तरी कामं पूर्ण होत नाही। अद्याप अनेक गावांमध्ये कामाचा बोजवारा उडालाय। या पार्श्वभूमीवर बैठक घेत आमदार सतेज पाटील यांनी जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यांनी रस्त्याच्या रिस्टोरेशनचं काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही असा इशारा दिला। आमदार पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तुम्ही सर्वांनी कामावर लक्ष द्या, येत्या 15 दिवसांनी झालेल्या कामांचा पुन्हा आढावा घेऊ असं सांगितलं। या बैठकीनंतर जीवन प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार सतेज पाटील यांनी या योजनेच्या अनुषंगानं रस्त्याच्या कामांसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत सोमवारी बैठक घेण्यात येईल असं सांगितलं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणाचे डेप्युटी इंजिनियर DK पाटील, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण, जगदीश काटकर तर मेघा इंजिनिअरिंगचे जनरल मॅनेजर D सेल्वा मुरुगन, प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, मेका शरद चंद्र, नरेश कुमार, नितीन माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, युवराज गवळी, आनंदा बनकर, बाबा सोमाळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनील पोवार, मोरेवाडीच्या सरपंच AK कांबळे, अमर मोरे, आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण अडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजूराणी, न्यू वाडदे वसाहतीचे सरपंच चंद्रकांत पाटील, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, अर्जुन इंगळे आदी उपस्थित होते।